वात प्राकृतावस्थेत आहे की विकृतावस्थेत आहे हे कसं कळतं किंवा त्याची काही लक्षणं आहेत? वाताचे गुण असतात. वृक्ष आहे, शीत आहे, खरं आहे, हे सगळे वाताचे गुण असतात. वाताच्या गुणांमध्ये वृद्धी झाली की वातदोष वाढायला लागणार आहे. म्हणजे तुम्ही आता रात्री जागरण करता आहे, थंड पदार्थांचं सेवन सतत करत आहात, तर या गुणांमुळे म्हणजे जे वाताचे गुणधर्म वाढवणारे आहेत आपण ते करतो काम, आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये वातवृद्धी व्हायला लागते. म्हणजे एखादा बाईकवरनं प्रवास सतत करणारा व्यक्ती असेल तर त्याच्या शरीरामध्ये पण वात वाढणार आहे, कारण का त्याला गार वारा हा सतत शरीराला लागत असतो. थंड वारा लागणं किंवा गार पदार्थांचं सेवन सतत करणं, अति चिंता करणं म्हणजे स्ट्रेस जास्त घेणाऱ्यांमध्ये वात हा वाढायला लागतो. म्हणून त्यांच्यामध्ये ओव्हर थिंकिंगचं प्रमाण सुद्धा वाढायला लागतं की ते सतत काहीतरी थिंक करत राहतात. ही वाताची लक्षणं असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे. आता वात कमी झालाय म्हणजे चंचलता कमी होणार आपल्या शरीरामध्ये, आपण खूप एकदम तेव्हा कफ वाढणार आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये वात कमी झाला की कफ वृद्धी होणार आहे. तर तेव्हा त्या व्यक्तीमध्ये तो एकदम शांत दिसेल, तो काही बोलत नाहीये जास्त असा तो दिसेल. नाही तर वात प्रकृतीची व्यक्ती नेहमी बोलणारी असते. क्षीण झाला तरी आपल्याला त्रास होतो. तो असा हा वात आहे, तो प्रत्येक कार्यासाठी आपल्या शरीरात उपयुक्त आहे. म्हणजे वात वाढलाय तर तो वाढलेला वात पित्त आणि कफाला पण दुष्ट करून सगळीकडे घेऊन जातो. म्हणून आपल्या शरीरामध्ये वात योग्य असेल तर कफ आणि पित्ताची पण दृष्टी जास्त होणार नाही.